मी त्याला खाली घेऊन जाते, मोकळ्या हवेत बरं वाटेल जर. कशाला, मी करते त्याला रेडी. स्वानंदी, तू रेडी केलंस काय, मी रेडी केलं काय? आईच रेडी करणार आहे ना त्याची. मग आणि कुठल्याही आईने रेडी केलं तरी बाळ छानच रेडी होणार आहे. होय होय. त्याचे कपडे दे मला. काय ग, चालणार आहे ना? हा हा, काही हरकत नाही. दे कपडे दे. आईला सांग आम्हाला छान छान ड्रेस दे. आज आमचं बारस आहे. आज आम्हाला नाव ठेवून आले छानश. होय, या त्याचे सगळे कपडे. बर. आणि तू आईला थँक्यू म्हणालास का? आई थँक्यू हा, माझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊन आलीस तू. होय, चला आता पटापट रेडी व्हा. सांभाळून. हो. ए बाळा, तुला एक गंमत सांगू का? तुला माहिती का आज काय झालं? स्वानंदी, खरंच खूप कमी वेळ उरलाय, पटकन आवरा. तुम्ही सुद्धा आवरा. हा. आलेच मी. नमस्कार. नमस्कार. शेवटच्या घडीला तुम्हाला निमंत्रण देऊन तुम्ही आवर्जून इथे आलात त्याबद्दल सरपोतदार कुटुंबियांकडून मी तुमचे आभार मानतो. हे सगळं जरा आयत्या वेळेलाच ठरलंय, शेवटच्या घडीला ठरलंय. सर, मी तेच विचारणार होतो की तुम्ही असं अचानक बारसाचा कार्यक्रम कसा ठरवला? आमची थोडी धावपळ झाली, पण सरपोतदार साहेबांचा कार्यक्रम म्हटल्यावर आम्ही ठरलेले प्रोग्राम कॅन्सल करून आम्ही तुमच्याकडे आलो. धन्यवाद. सुजित संचिता. हा काय सुजित आल्या? नमस्कार. 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 ठीक आहे. संचिता कुठे आहे? बाळाला रेडी करते. त्या स्वानंदीची रेप केस माझ्याकडेच होती. पण काहीच निघालं नाही त्यातून. हे मोठ्या घरातले लोक, त्यांचे मोठे गेम असतात. 9 महिने होम पण गेले. टाइम फ्लाईज ते म्हणतात ना, ते हेच. एखादी बातमी एवढ्या लवकर शिळी होऊन जाते. कारण आपणच लाईव्ह ब्रेकिंग न्यूज म्हणत शेळ्या बातम्या वाटत असतो. सरपोतदार साहेबांची एक गोष्ट मानली पाहिजे. स्वानंदीच्या बाळाचं बारसं इतक्या मोठ्या स्केलवर करतायत. खरं तर त्यांचा काही संबंध नाही याचा. हे मात्र खरं आहे. साहेब आहेतच दिलदार. संचिता, सावकाश. हळू हळू. सांभाळून. हे पिल्ला, पाहिलंस का? तुझ्या बारशासाठी आलेत सगळे. तुला आशीर्वाद देणार आहेत. हे काय, संचिताच्या हातात बाळ? हे बाळ नक्की कोणाचं आहे? जाऊ द्या, हा विषय आता काढू नका. तुम्हाला माहिती ना सरपोतदार साहेब कसे आहेत ते. शूटिंग करणार? मॅडम, इकडे लुक द्या ना सर. हो. मॅम, जरा राईट लुक. थँक्यू मॅडम. थँक्यू. ए आता चला चला, बाळाला पाळण्यात ठेवूया आपण. हो. ए बाळा, ए शोन्या, हा बघ पाळणा किती सजवलाय तो. हा, तुझ्यासाठी केलंय हे सगळं. हा, बाळ स्वानंदीचं आहे, मग स्वानंदी कुठे? काय लफड आहे, काय कळत नाही. येईल ती. आय होप सो. सगळं इतकं सरळ असेल. स्वानंदी, आवरा, बराच उशीर झालाय. चला लवकर. आले मणी सर. चला.
सुंदर दिसत आहे. थँक्यू. खरंच खूपच सुंदर दिसत आहे. बरं, कोणीतरी मला म्हणालं होतं की बाळाची आई लवकर तयार होत नाहीये, खाली पाहुणे आलेत, उशीर होईल, बारसं आहे बाळाचं. चला. स्वानंदी, मी असं ऐकलं होतं की आफ्टर डिलिव्हरी प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक ग्लो येतो, असं ऐकलं होतं. आपण आज विश्वास बसला, जे ऐकलंय ते खरंय. म्हणजे सर्व काही काय. चला, उशीर होतोय. नाही, तुम्हाला असं बघितल्यानंतर मी स्वतःला विसरतो. बाकीचं काय लक्षात राहणार आहे स्वानंदी मला. तुम्ही एकदा स्वतः आरशात बघा. नाही तुम्ही स्वतःच्याच प्रेमात पडला तर नावाचा म्हणे नाही. बघा. म्हणे सर, थँक्यू. बरं, आता माझं कौतुक करून झालं असेल तर आपण खाली जायचं का? अहो, बारसं आहे आपल्या बाळाचं, खाली पाहुणे जमले असतील, उशीर होईल. चला. चला. काय झालंय काय माहिती. अरे कडी लागली बहुतेक बाहेरून. सदा, बाळू, अरे कोणी आहे का बाहेर? सदा. म्हणे सर, मला असं वाटतंय सगळ्यांना वाटलं असेल आपण खाली गेलो म्हणून दाराला कडी लावली असेल. कदाचित. अरे कोणी आहे का बाहेर? आम्ही आतमध्ये अडकलोय, दरवाजा उघडा प्लीज. चला, बारशाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की देवाच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आमच्या सुनेला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. सरपोतदार घराण्याला एक वारस मिळालेला आहे आणि हे सगळं सांगताना आम्हाला किती आनंद होतोय हे मी व्यक्त करू शकत नाहीये. एक आजोबा म्हणून माझ्या काय भावना आहेत हे मी शब्दात सांगू शकत नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आता आपण बारशाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बाळाची आई आलेली नसताना बारसं कसं काय सुरू करतायत हे? अरे ते सरपोतदार साहेब आहेत, ते काहीही करू शकतात. हो हो, आधी आपण ओवाळून घेऊया. हा ताई, या ना. संचिता, सदा, आरतीचं ताट आण. संचिता, घे. सदा. म्हणे सर, अहो आवाज जाणार नाही खाली, सगळे घाईगडबडीत असतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन करा सदाला. हा कामात असल्यामुळे फोनही उचलत नाहीये. मग साहेबांना फोन करा, ते असतील खाली. हा, त्यांना सांगा कोणीतरी दाराची कडी लावली आहे. साहेबही फोन उचलत नाही. मग सुजित सरांना किंवा संचिताला लावा. उचलतच नाहीये. स्वानंदी हाका का मारते? दरवाजा लॉक झालाय का तिचा?
दरवाजा बंद कसा झाला? कोणी लॉक केलाय का? खडी लागली का मुद्दामून लावली? याचा अर्थ स्वानंदीचा दरवाजा पण लॉक केलाय. दोन्ही दरवाजे चुकून नाही होऊ शकत. म्हणजे मुद्दामून आम्हाला डांबून ठेवण्यासाठी केलं. दार उघडा, दार उघडा. स्वानंदी, चला आता संचिता लक्षात आहे ना काय म्हणायचंय? हो मा. सावकाश. हो हळू. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी राम घ्या, कुणी माधव घ्या, कुणी कृष्ण घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या. म्हणीसरा टाळ्यांचा आवाज आहे ना? हो. म्हणजे आपल्या बाळाचं बारसं सुरू झालं. पण आपण तर इथेच आहो, मग प्रोग्राम कसा काय सुरू केला? म्हणीसर आपलं बाळ संचिता. म्हणीसर मला काहीतरी गडबड वाटते. तुम्ही प्लीज दार उघडा ना. मलाही तसंच वाटतंय. दार उघडा सुजित प्लीज. संचिताने केलं असणार ना, मी सोडणार नाही. तुम्ही मागे वा, मागे वा. बरं शालिनी, बारशाचे सगळे विधी झाले का? हो हो झालेत. बरं, आता सगळ्यांच्या समोर आपण बाळाचं नाव जाहीर करूया. हा? सुजितराव, संचिता, तुम्ही तुमच्या हस्ते तुमच्या बाळाचं नाव सगळ्यांच्या समोर जाहीर करा. आणि हो, ते हल्लीच्या पद्धतीनं रिबिन ओढून करा. सरपोतदार साहेब, बाळ स्वानंदीचं आहे ना, मग तुम्ही सुचित आणि संचिताला रिबिन ओढायला कसं काय सांगत आहात? तुमचा गैरसमज झालाय. हे बाळ सुजितराव आणि संचिताचंच आहे. अहो हे तर साहेब मोठं सरप्राईज आहे. संचिता प्रेग्नेंट आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. स्वानंदी प्रेग्नेंट आहे हेच माहिती होतं फक्त आतापर्यंत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुम्हाला संचिता प्रेग्नंट आहे कसं माहिती असेल? कारण ह्याबद्दल आम्ही कुठे काही बोललोच नाही आहोत. काय, संचिताच्या प्रेग्नन्सीमध्ये थोडं रिस्क होतं. म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्याबद्दल कुठेही तुम्ही बोलू नका. पण सगळे कॉम्प्लिकेशन्स दूर झाले आणि आमच्या घरात बाळकृष्ण जन्माला आला. संचिता आणि सुजितराव आई बाबा झाले. आम्ही आजी आजोबा झालो. आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि ह्या आनंदात तुम्हाला सगळ्यांना सहभागी करता यावं म्हणून तुम्हाला आज बोलवलंय. हे बघा, सत्य आहे. पण मग स्वानंदी पण प्रेग्नेंट होती ना, मग तिला मुलगा झाला की मुलगी? आम्हाला वाटलं की हा मुलगा तिचाच आहे म्हणून. माफ करा, पण प्लीज वारंवार हे प्रश्न विचारून डॅडना त्रास होईल असं काही करू नका. आम्ही सुद्धा हा विषय काढत नाही. डॅडनी खूप प्रयत्न करून स्वतःच्या दुःखावर कंट्रोल मिळवलाय. कारण काय आहे, देवाच्या मर्जीपुढे काही चालत नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे स्वानंदीचं बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हाच ते गेलेलं होतं. खरं तर स्वानंदीचं खरंच आम्हाला कौतुक वाटतं. कारण अतिप्रसंगातून कन्सीव्ह झालेलं बाळ जन्माला घालण्याचा तिने धाडसी निर्णय घेतला. पण देवाने तिचं मातृत्व हिरावून घेतलं. पण ठीक आहे, असं बाळ जन्माला घालण्यापेक्षा मणी आणि स्वानंदी त्यांचं बाळ आता या जगात आणू शकतात याचा आनंद आहे. मणीला
स्वतःचं बाळ मिळेल तोपर्यंत त्यांना खेळायला, लाड करायला आमचं बाळ आहेच. बरं, तुम्हाला आता सगळं कळलंच आहे. तेव्हा आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया आपण. दार उघडा. कोणी आहे का बाहेर? दार उघडा, दरवाजा उघडा. मणी सर, वॉर्डन मॅडमच्या दाराची कडी लावली आहे बहुतेक. आई थांब, मी आलोय. म्हणे हे सगळं काय? दाराला कडी कुणी घातली? काहीच माहिती नाही मॅडम. आमच्या दारालाही बाहेरून कडी लावली होती. तुम्ही दोघं इथे आहात, मग बाळ कुठे आहे? बाळ संचिताकडे आहे. काय? वर्षाचा कार्यक्रम सुरू झाला आणि आपण तिघं इथे आहोत. म्हणे हा सगळा काय प्रकार आहे? लगेच जाऊन बघू. चला चल. बरं सुजितराव, संचिता, तुम्ही रिबीन ओढून तुमच्या बाळाचं नाव सगळ्यांसमोर रिव्हील करा. चला. हो डॅड. या. 1 2 3. ही तिघं इथे काय करतायत? मला नाही माहित. मी तर बाहेरून कडी लावली होती. मग हे लोक बाहेर कसे आले? मला नाही माहित सुजित. आता काय करायचं आपण? माझं बाळ. 1 मिनिट. हे सुजित सरपोतदार नाव का लिहिलंय? ते माझं बाळ आहे. नाही, माझ्या बाळाला हात नाही लावायचा. मागे हो स्वानंदी, मागे हो. काय बोलतेस तू? हे माझं बाळ आहे. तू बाळ. स्वानंदी, माझं बाळ आहे ते. संचिता, हे माझं बाळ आहे. मी आई आहे. बाळाला हात नको लावू. 1 मिनिट. का हात नको लावू? तिचा बाळ आहे, ते अधिकार आहे तिचा. वॉर्डन मॅडम, काय बोलताय तुम्ही? आपल्या सगळ्यांनाच माहितीये स्वानंदीची मानसिक अवस्था ठीक नाहीये. तुम्ही तिला थांबवायचं सोडून तिला सपोर्ट काय करताय? काय बोलतोयस तू? माझी मानसिक अवस्था ठीक नाहीये. सुजित सराव, काय बोलताय तुम्ही? ते बाळ माझं आहे. मी आई आहे त्या बाळाची. स्वानंदी, शांत हो. काय शांत हो? आनंदी, माझ्या बाळाला हात नाही लावायचा. माझं बाळ आहे ते. संचिता, ते तुझं बाळ नाही, ते माझं बाळ आहे. माझ्या बाळाला त्रास होतोय, त्याला हात नाही लावायचा. संचिता, बाजूला हो. मला माझ्या
नाहीये, तुला कळत नाहीये ते बाळ माझं आहे. मी वेडी नाहीये. हे राणीला सांगा माझं बाळ आहे ते. अरे बाजूला! काय चाललंय तुमचं? तुमच्या या भांडणामुळे बाळाला किती त्रास होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? स्वानंदी, बेडेपणा पार झाला तुझा. साहेब संचिताच्या बाजूने, म्हणजे या सगळ्याला साहेबांची पण साथ आहे. स्वानंदी, हात सोडते. माझ्या बाळाला सोड. त्याला सोडू नको सगळं. एक आई म्हणून मला काय यातना होत आहेत हे कळतंय का तुला? प्लीज भानावर हे सुजितीला सांग. स्वानंदी, हे बाळ तुझं नाही अगं, हे बाळ माझं आहे. माझं आणि सुजितचं हे बाळ आहे. आम्ही आई बाबा आहोत त्याचे. तुला अजूनही कसं कळत नाही ग? तुझं बाळ मेलेलं जन्माला आलं होतं. त्या सगळ्याचा तुला मोठा मानसिक धक्का बसला. तुला त्रास होऊ नये म्हणून मी माझं बाळ विश्वासाने तुझ्याकडे देत होते. आणि त्याचे तू असे पांग फेडतेस स्वानंदी. तुला अजूनही लक्षात येत नाहीये का? हे माझं बाळ आहे स्वानंदी. जाऊ दे म्हणत होते मी. डोक्यावर परिणाम झाला, हिच्या हिला त्रास होईल म्हणून सगळं इग्नोर केलं, पण आता नाही. तू आज एका आईला हर्ट केलं स्वानंदी. संचिता, काय बोलतेयस तू? माझ्या बाळाबद्दल वाईट बोलायचं नाही. मी जीव घेईन होता. गप्प बसा. माझं आहे ते बाळ. हक्क नाही दाखवायचा त्याच्यावर.